Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. महाराष्ट्रातली सर्वात हाय व्होल्टेज लोकसभा निवडणूक अर्थात बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलेलं आहे। काल रात्रीपासून सातत्याने सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत होते आणि त्यावरून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा काहीसा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा जो भैरी आहे ते ढळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मध्यरात्रीपासून बारामती असेल, भोर असेल, वेल्हा असेल किंवा इंदापूर असेल या वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणावरून सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते। त्यावरून सकाळी सुद्धा खल झाल्याचं पाहायला मिळालं। परंतु आज दिवसभरात बारामतीमध्ये लोकसभेचं मतदान पार पडलंय आणि मध्यरात्रीपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने व्हिडिओ पोस्ट करतायत आणि त्यातून अजित पवार यांच्यावरती आरोप करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रोहित पवारने ते कुठले 5 व्हिडिओ मध्यरात्री पोस्ट केले, मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत त्यांनी काही व्हिडिओ पोस्ट केले आणि त्यातून त्यांनी अजित पवारांवरती कसे आरोप केले, ते व्हिडिओ कुठले होते, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा अखेरचा दिवस हा सोमवार अर्थात काल होता आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचाराच्या सर्व तोफा थंडावल्या आणि त्यानंतर जी राजकीय चर्चा सुरू झाली की आता उद्या काय होणार। मध्यरात्रीपासून सुद्धा मतदारांना भेटीगाठी घेतल्या जात होत्या आणि रात्री उशीर होता संग्राम थोपटे यांच्याविषयीची एक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली। त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचा असा उल्लेख त्या पोस्टमध्ये करण्यात आला होता आणि त्यानंतर बारामतीमध्ये समीकरण आपल्याला बदलत असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच वेळेस रात्री 11:50 रोहित पवारांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला। तो व्हिडिओ होता संग्राम थोपटे यांचा। संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांचा वाढता जनाधार पाहून अजितदादा गट बिथरला आहे आणि त्यातून अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत असं स्पष्टीकरण दिलं। तोच व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला, ट्विटरवरती पोस्ट केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्या पोस्टमध्ये रोहित पवार काय म्हणतात की लाचार आणि मलिदा गँग आज संग्रामजी थोपटे यांच्याविषयी खोट्या बातम्या व्हायरल करते, पण कुणीही या खोट्या बातम्यांना बळी पडू नये। आमदार संग्राम जगताप थोपटे यांचा हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती जी आहे ती रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवरून केलेली होती। खऱ्या अर्थाने आमदार आहेत काँग्रेसचे संग्राम थोपटे, ते अजितदादा पवार आणि शरद पवार यांनी सुद्धा त्या आमदारांची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केलेली होती। परंतु मतदानासाठी एक दिवस अर्थात काही तास उरलेले असताना त्यांच्याबद्दल एक पोस्ट जी व्हायरल झाली त्यानंतर त्यांनी दिलेला खुलासा यावरून सुद्धा रोहित पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। त्यांचा तो पहिली पोस्ट होती आणि त्यातून त्यांनी अजित पवार यांच्यावरती आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर 12:06 दुसरी पोस्ट जी रोहित पवारांनी केली, दुसरा बॉम्ब जो अजित पवार गटावरती पडला तो रोहित पवार यांच्याकडून 12:06 रोहित पवारांनी एक ट्विटरवरती पोस्ट केली आणि त्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक शाखा होती, भोरची शाखा होती आणि तिथून काही फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा रोहित पवार यांनी पोस्ट केलेले होते। त्या पोस्टमध्ये ते काय म्हणतायत तर पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय। आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे। कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हरटाईम सुरू असावा। निवडणूक आयोग दिसतंय ना असं म्हणत त्यांनी क्वेश्चन मार्क सुद्धा दिलं। त्याचबरोबर सामान्य मतदार हा योग्य निर्णय घेईलच आणि असं म्हणताना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खात्याला सुद्धा टॅग मारलेलं होतं। खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ही अजित पवार यांच्या पॅनल वरती आहे, ते तिथे कारभार बघतात आणि जर रात्री उशिरापर्यंत बँक सुरू असेल तर कुठेतरी हे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकरण सुरू आहे का किंवा पासबुकच्या माध्यमातून डमी मतदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सुद्धा आरोप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सकाळपर्यंत करण्यात आला। याबाबतचं एक पत्र सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला लिहिलं आणि त्यानंतर अजित पवारांच्या कुठेतरी अडचणी आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर रोहित पवारांनी 12:56 तिसरी पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये बारामतीमध्ये चक्क पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस पडत असल्याचा सुद्धा आरोप केला। मध्यरात्री काही लोक आले होते, मतदारांना ते भेटतायत आणि त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप सुद्धा केला। त्याचे फक्त आरोपच केला नाही, फक्त पोस्टच केले नाही तर रोहित पवारांनी काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती शेअर केले त्यामध्ये आणि ते म्हणतायत या संदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ मी शेअर करतोय। यामध्ये अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्ते सुद्धा दिसून येत आहेत। यासाठीच पाहिजे होती का वाय दर्जाची सुरक्षा, अर्थात वाय दर्जाची सुरक्षा काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांना देण्यात आलेली होती। पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र आहेत, त्यांना सिक्युरिटीचे थ्रेट असल्याचं कारण सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका केली होती की त्यांना रणगाडे सुरक्षेसाठी देण्यात यायला हवेत, अशी सुद्धा टीका रोहित पवार यांनी केलेली होती। परंतु आता त्या टीकेचा त्या गोष्टीचा रेफरन्स देत 4 व्हिडिओ शेअर केले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बारामतीमध्ये रात्री अजित पवार यांचे कार्यकर्ते मतदारांना अर्थात बारामतीकरांना पैसे वाटत असल्याचा आरोप हा
रोहित पवार यांनी केलेला होता। यावरून सकाळपर्यंत अजित पवारांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं, कुठलंही उत्तर दिलेलं नव्हतं। आणि त्यानंतर जे बारामतीमध्ये सुरू होतं, बारामतीमधून जे व्हिडिओ समोर येत होते त्यावरून सुद्धा चर्चा सुरू झाली। आणि त्यानंतर सकाळी 7:25 रोहित पवारांनी चौथा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला, चौथी पोस्ट केली। आणि त्यामध्ये ते म्हणतात की विचारांची का सोडलेल्यांना दिवसा सामान्य माणसांची लोकांची कामं करता येत नाही, मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे उद्योग सुरू आहेत हे त्याचे पुरावे आहेत, हे त्याचे व्हिडिओ आहेत, तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही। अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि कायदेशीर कारवाई करता येईल। या चौथ्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेले होते। आणि यातून मतदारांना पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे येत असल्याचा आरोप हा रोहित पवारांनी केला। आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा गंभीर खळबळजनक व्हिडिओ हा 5व्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी केला। सकाळी 10:50 एक व्हिडिओ दत्ता मामा भरणे यांचा रोहित पवारांनी पोस्ट केला। आणि त्यामध्ये ते म्हणतात की केवळ दडपशाही पुढे न झुकता स्वाभिमानाने बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतायत, धमकी देत आहेत या व्हिडिओमध्ये पहा। विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतायत ही त्यांचीच भावकी आहे, 12 बलुतेदारांपैकी एक आहे। ही चिडचिड खूप काही सांगून जाते, पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक घालणार नाही, असं सुद्धा त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं होतं। त्यामुळं दत्ता मामा भरणेंचा जो व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला होता त्यामध्ये ते एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचं दिसून आलं होतं, धमकी देत असल्याचं दिसून आलेलं होतं। आणि त्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा दमदाटी करण्यात आल्याचा आरोप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। तर आपण या 5 व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं रोहित पवारांनी कशा प्रकारे अजितदादा गटावरती व्हिडिओ बॉम्ब टाकले। आणि त्यानंतर अजित पवारांनी त्या स्पष्टीकरण दिलं की असं काही नव्हतं, ते 2 कार्यकर्त्यांना भांडण झालं होतं, त्यांना ते समजावण्याचा प्रयत्न करत होते। तर या बारामतीच्या सगळ्या लढाईवर रोहित पवारांनी शेअर केलेल्या 5 व्हिडिओवर आणि त्यावर अजितदादांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।